बुकवाईज विथ विशालमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या मनातल्या एका प्रतिमेला अक्षरशः हादरा देतं. ती प्रतिमा आहे संत तुकारामांची. म्हणजे विचार करा, तुकाराम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? टाळ मृदंगाचा गजर, पंढरीची वारी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्ली झालेला एक शांत, सहनशील संत. पण आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत ते या प्रतिमेच्या खूप पलीकडे जातं. डॉक्टर आ. साळुंखे यांचं विद्रोही तुकाराम हे पुस्तक सांगतं की ही प्रतिमा अर्धवट आहे. तुकाराम केवळ भक्तीत रमलेले संत नव्हते, तर ते त्या काळातील अन्यायी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहिलेले एक प्रखर विचारवंत होते, एक समाजसुधारक आणि एक विद्रोही होते. चला, या पुस्तकाच्या आधारे तुकारामांची ही नवी ओळख करून घेऊया. बंद करत नाहीत. ते त्यांना त्यांच्या काळाच्या म्हणजे त्या विशाल पटावर पाहतात. त्यावेळची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती काय होती, सामान्य माणूस कसा जगत होता, या सगळ्याच्या संदर्भात ते तुकारामांच्या अभंगांचा अर्थ लावतात. त्यामुळे त्यांचा विद्रोह हा फक्त देवधर्मातील दांभिकतेपुरता मर्यादित राहत नाही, तर तो मानसिक गुलामी, जातीय विषमता आणि माणसाला माणूस म्हणून जगू न देणाऱ्या सत्तेविरुद्धचा एल्गार ठरतो. बरोबर. म्हणजे तुकारामांच्या शब्दांची खरी धार समजून घ्यायची असेल तर ते शब्द कोणत्या काळात आणि कोणत्या परिस्थितीतून आले हे पाहणं आवश्यक आहे. तर मग सुरुवात तिथूनच करूया. डॉक्टर साळुंखे तुकारामांना विद्रोही का म्हणतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी 17व्या शतकातल्या महाराष्ट्रात डोकावून पाहावं लागेल. कसा होता तो काळ? तो काळ प्रचंड अस्थिर होता आणि सामान्य माणसासाठी तर अत्यंत वेदनादायी होता. राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र भरडला जात होता. एका बाजूला मुघल सत्तेचा दबाव वाढवत होता, तर दुसरीकडे आदिलशाही आणि निजामशाही या सगळ्याचा भार कोणावर पडत होता? सामान्य रयतेवर. गावागावातले पाटील, देशमुख, कुलकर्णी यांसारखे वतनदार महसुलाच्या नावाखाली शेतकऱ्यांना अक्षरशः पिळून काढत होते. सामंती कर इतके वाढले होते की शेत पिकूनही शेतकऱ्याच्या हाती काहीच उरत नव्हतं. दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि उपासमार हे त्या काळाचे एक प्रकारे वास्तव होतं. हे झालं राजकीय आणि आर्थिक शोषण. पण यापेक्षाही भयंकर होती ती सामाजिक विषमता. बरोबर. जात व्यवस्था इतकी क्रूर होती की ती माणसाला जन्मावरूनच त्याचं स्थान ठरवून टाकायची. शूद्र, अतिशूद्रांना तर माणूस म्हणून जगण्याचा हक्कच नाकारला होता. शिक्षण घेण्याचा, शस्त्र बाळगण्याचा किंवा संपत्ती जमवण्याचा अधिकार तर दूरच, पण साधं देवळात जाऊन देवासमोर उभं राहण्याचाही अधिकार नव्हता. म्हणजे ज्या देवाच्या नावाने समानतेच्या गोष्टी केल्या जायच्या, त्याच देवाच्या मंदिरात माणसामाणसात भेद केला जात होता. अगदी बरोबर. आणि याच पार्श्वभूमीवर डॉक्टर साळुंखे एक मूलभूत प्रश्न विचारतात की अशा परिस्थितीत जिथे सगळीकडून कोंडी झाली आहे, तिथे एका सामान्य शेतकरी व्यापारी कुटुंबात जन्मलेला माणूस, ज्याच्या हातातनं तलवार आहे ना कोणती सत्ता, तो व्यवस्थेविरुद्ध इतका मोठा वैचारिक लढा कसा उभारू शकला? याचं उत्तर साळुंखे देतात की परिस्थितीच विद्रोहाची जननी होती. त्या काळातला धर्मसुद्धा सामान्य माणसाच्या बाजूने नव्हता. तो म्हणजे कर्मकांडांचं प्रदर्शन, ब्राह्मणी श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा अट्टाहास आणि वेद शास्त्रांच्या ज्ञानावर एका विशिष्ट वर्गाने मक्तेदारी गाजवण्याचा प्रकार होता. आणि मला वाटतं ही सामाजिक परिस्थिती समजून घेतल्यावर तुकारामांच्या वैयक्तिक आयुष्याकडे पाहिलं की हा विद्रोह त्यांच्या आत कसा पेटला असेल याचं चित्र अधिक स्पष्ट होतं. त्यांचा जन्म देहूमध्ये एका शेतकरी आणि सावकारी करणाऱ्या कुटुंबात झाला. पण त्यांनी बालपणापासून जे पाहिलं ते फक्त दुःख होतं. भयंकर दुष्काळ, ज्यामुळे घरातली गुरंढोरं मेली, व्यवसायात प्रचंड नुकसान झालं, कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यांची पहिली पत्नी आणि मुलगा तर अण्णाअण्ण करून त्यांच्या डोळ्यादेखत मरण पावले. हे फक्त ऐकणं नाही, तर हे त्यांनी स्वतः भोगलं होतं. आणि हाच वैयक्तिक संघर्ष, ही वेदना त्यांच्या आध्यात्मिक क्रांतीचं बीज ठरली. डॉक्टर साळुंखे इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडतात. सामान्यपणे लोक आयुष्यात दुःख आलं की त्यापासून सुटका मिळवण्यासाठी म्हणजे पळ काढण्यासाठी देवाकडे जातात. पण तुकारामांनी दुःखापासून पळ काढला नाही, त्यांनी दुःखालाच सामोरं जाऊन त्यातच सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी देव म्हणजे आकाशात बसलेली सुखदुःख देणारी कोणती तरी अज्ञात शक्ती नव्हती, तर या वेदनेत, या संघर्षात जो आतून धीर देतो, जी चेतना साथ देते, तो होता देव. त्यांनी दुःखालाच आपलं शस्त्र बनवलं आणि समाजाच्या दुःखाला वाचा फोडली.
म्हणजे त्यांची भक्ती ही एक प्रकारची पळवाट नव्हती, तर वास्तवाला भिडण्याची एक ताकद होती. हे खूपच वेगळं आहे. पण तरीही विद्रोही संत हा शब्द अनेकांना जरा टोकाचा वाटू शकतो. कारण तुकारामांची भक्ती तर समतीची आणि प्रेमाची होती. मग त्याला थेट विद्रोह म्हणणं कितपत योग्य आहे? साळुंखे या शब्दाचं समर्थन कसं करतात? खूप चांगला प्रश्न आहे. साळुंखे सांगतात की तुकारामांचा विद्रोह हातात शस्त्र घेऊन केलेला नव्हता. तो शब्दांचा आणि विचारांचा विद्रोह होता. आणि तो 3 स्तरांवर स्पष्ट दिसतो. पहिला आणि सर्वात थेट हल्ला होता तो धार्मिक कर्मकांडांवर आणि ब्राह्मणवादावर. ते त्यांच्या अभंगातून अत्यंत परखडपणे म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथान. अच्छा. म्हणजे वेदांचा खरा अर्थ आम्हाला कष्टकरी लोकांना कळला आहे, इतरांनी फक्त त्याचं ओझं वाहत बसावं. त्या काळात शूद्र मानल्या गेलेल्या व्यक्तीने असं बोलणं हे थेट व्यवस्थेला दिलेलं आव्हान होतं. किंवा जेव्हा ते म्हणतात कर्मकांडाचा गर्वा ब्राह्मण झाले नरवा, तेव्हा ते कर्मकांडांचा अभिमान बाळगणाऱ्या ब्राह्मणांना माणसांचे शत्रू ठरवतात. हे काही साधंसुधं नाहीये, हे वैचारिक बंड आहे. हो, हे तर थेट आव्हान आहे. म्हणजे ज्ञानावर आणि धर्मावर जी काही मुठभर लोकांची मक्तेदारी होती तीच ते नाकारत होते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा कोणता? दुसरा मुद्दा आहे सामाजिक समानतेचा. ते फक्त देव सर्वांचा आहे असं म्हणून थांबले नाहीत, तर त्यांनी जातीय उतरंडीवरच प्रहार केला. जिथे जातीच्या नावाने माणसाला सावलीचाही विटाळ मानला जायचा, तिथे तुकाराम म्हणत होते, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे हे सगळं जग विष्णुमय आहे आणि भेदाभेद मानणं हे अमंगळ आहे, पाप आहे. त्यांनी भक्तीला जात, वर्ण, लिंग या सगळ्याच्या पलीकडे नेऊन ठेवलं. त्यांनी सांगितलं की देवाला पोचण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. एक मिनिट, म्हणजे हे फक्त टीकेपुरतं मर्यादित नव्हतं. ते तर धर्म आणि देव या मूलभूत संकल्पनांनाच नव्याने मांडत होते. हे तर खूपच क्रांतिकारी आहे. अगदी बरोबर. आणि हाच तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी संस्थात्मक धर्मालाच आव्हान दिलं. मंदिरं, मूर्ती, पोथ्या, यज्ञ, याग या बाह्य गोष्टींपेक्षा त्यांना मानवी मूल्य अधिक श्रेष्ठ वाटत होती. त्यांच्या मते खरा धर्म कोणता? तर धर्म त्याचा जो भावे प्राणीमात्रांशी वागावे. म्हणजे प्राणीमात्रांवर प्रेम करणं. हो, दया करणं हाच खरा धर्म आहे. आणि त्यांचा देव मंदिरात किंवा मूर्तीत बंदिस्त नव्हता, तर तो माणसाच्या हृदयात होता, त्याच्या चेतनेत होता. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडता तीर्थग्रामी, असं ते ठणकावून सांगत होते. म्हणजे खरी साधना कर्मकांडात नाही, तर स्वतःचा स्वभाव सुधारण्यात आहे, अहंकार सोडण्यात आहे. साहजिकच आहे. असे विचार त्या काळातल्या प्रस्थापितांना कसे सहन होणार? ज्यांची दुकानदारी धर्माच्या नावावर चालली होती, त्यांना तर हे विचार खूप धोकादायक वाटले असणार. त्यांना प्रचंड विरोध झाला असणार. झालाच. आणि तो विरोध अत्यंत हिंसक होता. त्यांच्यावर शूद्र असून वेदांवर बोलतो, धर्मग्रंथांचा अपमान करतो, असे थेट आरोप झाले. पुण्याच्या आणि देहूच्या ब्राह्मण वर्गाने त्यांच्याविरुद्ध कट रचला. त्यांना अशिक्षित आणि वेडसर ठरवण्याचा प्रयत्न केला. पण सर्वात मोठा हल्ला झाला तो त्यांच्या अभंगांवर. त्यांची अभंगगाथा, जी त्यांच्या आयुष्याचं सार होती, ती इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकण्याचा आदेश दिला गेला. विचार करा, एका कलाकारासाठी, एका विचारवंतासाठी त्याच्या आयुष्याचं सगळं काम, त्याचे विचार असं नष्ट करणं किती वेदनादायी असेल. या घटनेचा त्यांच्यावर काय परिणाम झाला? ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. सामान्य माणूस या परिस्थितीत खचून गेला असता, पण तुकारामांनी हार मानली नाही. ते 13 दिवस नदीच्या काठावर बसून राहिले, अन्नपाणी त्यागलं. असं म्हणतात की 13व्या दिवशी त्यांच्या गाथा पाण्यावर तरंगून वर आल्या. आता ही घटना चमत्कार असो वा नसो, पण यातून एक गोष्ट सिद्ध झाली. सत्तेच्या दडपशाहीने तुकारामांचे विचार संपले नाहीत, उलट ते अधिक लोकप्रिय झाले. या संघर्षामुळे त्यांची विद्रोही शक्ती अधिक प्रखर झाली. म्हणजे सत्तेचा हा डाव त्यांच्यावरच उलटला. आणि म्हणूनच त्यांचे अभंग हे केवळ काव्य किंवा भक्तिगीतं नाहीत, तर ते एका आंदोलनाचं शस्त्र आहेत, असं साळुंखे म्हणतात. हो, कारण ते लोकांच्या जगण्याबद्दल बोलत होते. त्यांनी ढोंगी साधूबाबांवर, जे धर्माच्या नावाखाली लोकांना लुटत होते, त्यांच्यावर अत्यंत परखड टीका केली. दुसरीकडे गरिबी, शोषण आणि समाजातील दुःख याबद्दल त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे लिहिलं, कारण ते स्वतः त्या वेदनेतून गेले होते. बरोबर. आणि याच कारणामुळे सामान्य शेतकरी, कामगार, स्त्रिया आणि बहुजन समाजाने त्यांना आपलं मानलं.
कारण तुकाराम त्यांच्या भाषेत, त्यांच्या वेदना आणि त्यांच्या स्वाभिमानाबद्दल बोलत होते. एका अर्थाने त्यांनी अध्यात्मात लोकशाही आणली. त्यांनी श्रमाला आणि कष्टाला पवित्र मानलं, जे त्या काळातल्या धार्मिक विचारांच्या पूर्णपणे विरोधात होतं. तर या सगळ्या चर्चेचा सार पाहिला तर डॉक्टर साळुंखे एक अत्यंत महत्त्वाचा विचार आपल्यासमोर ठेवतात. ते म्हणतात की तुकारामांना केवळ संत म्हणून एका चौकटीत बंद करणं हा त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे. ते त्याहीपेक्षा मोठे होते. ते क्रांतिकारक आणि समतावादी विचारवंत होते. ती नव्हती, ती सामाजिक समानतेची एक जाहीर घोषणा होती. त्यांनी कर्मकांड आणि पुरोहितशाही नाकारून सांगितलं की देव म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून मानवी नैतिकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजातील जातवर्चस्वाला निर्भयपणे शब्दांनी आव्हान देणं हे त्यांचं सर्वात मोठं आणि क्रांतिकारी काम होतं. आणि हे तर फक्त पुस्तकाच्या पहिल्या भागाचं विश्लेषण आहे. पुढे या पुस्तकातून तुकारामांचे विचार अजून सखोलपणे उलगडत जातात. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल आणि असेच सखोल विषय सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील तर कृपया बुकवाईज विथ विशाल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला प्रोत्साहन देतो. पुढच्या भागात आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर चर्चा सुरू करू. पण जाता जाता एक विचार नक्की करा. तुकारामांनी त्या काळात ज्ञानावरची मक्तेदारी नाकारली. आजच्या काळात जिथे इंटरनेटमुळे माहितीचा महापूर आला आहे आणि ज्ञानावर कोणाचीही मक्तेदारी राहिलेली नाही, तिथे तुकारामांचा खरे ज्ञान म्हणजे काय या विचाराचा आपण आजच्या संदर्भात कसा अर्थ लावू शकतो याचा विचार करायला हरकत नाही. आपण मागच्या भागात तुकारामांचा काळ, त्यांची बंडखोर अभंगरचना आणि डॉक्टर साळुंखे यांच्या विश्लेषणाची सुरुवात पाहिली. आता आपण या चर्चेच्या दुसऱ्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात स्फोटक भागात प्रवेश करत आहोत. हो, स्फोटक हा शब्द अगदी योग्य आहे. कारण साळुंखे यांच्या मते पुस्तकाचा हा दुसरा भाग म्हणजे एखाद्या बौद्धिक वादळासारखा आहे. वादळ? हो. इथे तुकारामांची सामाजिक चेतना थेट राजकीय आणि जातीय प्रश्नांना भिडताना दिसते. हे विचार नुसते टोकदार नाहीत, तर ते त्या काळाच्या व्यवस्थेचा मुळावर घाव घालणारे आहेत. बरोबर. म्हणूनच आपण ह्या भागाची सुरुवात करण्यापूर्वी आपण नेमक्या कोणत्या वादळी मुद्द्यांना हात घालणार आहोत हे समजून घेऊया. कारण हे मुद्दे केवळ ऐतिहासिक नाहीत, तर ते आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, नाही का? अगदी. पहिला आणि सर्वात मोठा हादरा म्हणजे जातव्यवस्था. तुकारामांनी जातव्यवस्थेवर फक्त टीका केली नाही, तर त्यांनी ती एक प्रकारे नाकारली. पण त्यांनी हे कसं केलं, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे ब्राह्मणवाद. ही संकल्पना फक्त ज्ञानाच्या मक्तेदारीपुरती मर्यादित होती का, की त्याचा संबंध सत्तेशी आणि श्रमाच्या शोषणाशी होता? तुकारामांनी या मक्तेदारीला कसं आव्हान दिलं? आणि याच शोषणाच्या मुद्द्यावरून आपण तिसऱ्या महत्त्वाच्या संकल्पनेकडे येऊ, ती म्हणजे श्रम. तुकारामांसाठी कष्ट किंवा मेहनत म्हणजे केवळ पोट भरण्याचं साधन नव्हतं. अच्छा. तर ती एक प्रकारची पूजा होती, स्वाभिमान होता. साळुंखे तर त्यांच्या विचारात आधुनिक समाजवादी विचारांची बीजं पाहतात. समाजवादी विचारांची बीजं? हे तर खूपच रंजक आहे. आहेच. त्याचबरोबर स्त्रियांबद्दलची त्यांची भूमिका. त्या काळात जिथे स्त्रीला मोक्षाच्या मार्गातील अडथळा मानलं जायचं, तिथे तुकाराम तिच्या श्रमाचं कौतुक करतात, तिला मानवी पातळीवर समजून घेतात. हो. हे किती क्रांतिकारक होतं. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे त्यांची देवाची संकल्पना, बरोबर? हो. म्हणजे त्यांचा देव देवळातल्या दगडात नाही, तर माणसाच्या आत आहे. मग जर देव आत असेल तर बाहेरच्या कर्मकांडांची, मध्यस्थांची, पूजा अर्चांची गरजच काय? हा विचारच त्यावेळच्या धर्मसंस्थेसाठी सर्वात मोठा धोका होता. अगदी. थोडक्यात सांगायचं तर तुकारामांच्या विचारांमधलं जे विद्रोही तत्वज्ञान आहे त्याची खरी ओळख आपल्याला ह्या भागात होणार आहे. अगदी. आणि याची सुरुवातच होते जात व्यवस्थेवरील थेट हल्ल्याने. वारकरी संप्रदायात समतेची भाषा होती, पण साळुंखे एक महत्त्वाचा फरक दाखवून देतात. काय फरक आहे तो? ज्ञानेश्वर किंवा नामदेवांपेक्षा तुकारामांची भाषा जास्त थेट, जास्त निर्भीड आणि जास्त हल्ला करणारी आहे. ते केवळ समानतेबद्दल बोलत नाहीत, तर विषमतेच्या कारणांवरच बोट ठेवतात. थांबा, पण वारकरी संप्रदायात तर सगळे समान मानले जातात ना. मग ज्ञानेश्वर किंवा नामदेवांपेक्षा तुकाराम इतके वेगळे आणि थेट कसे ठरतात? साळुंखे याबद्दल काय सांगतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. साळुंखे सांगतात की फरक आक्रमकतेचा आहे. इतर संतांनी समतेचा पुरस्कार केला, पण तुकारामांनी जातीय वर्चस्वाला थेट आव्हान दिलं. अच्छा. जेव्हा तुकाराम म्हणतात, काय ललाटी लिहिले, जातीपाती पुसूनी टाकिले,
तेव्हा ते फक्त नशिबाला दोष देत नाहीत. ते ललाटी लिहिले या नियतिवादालाच नाकारतात आणि म्हणतात की जात-पात पुसून टाकली पाहिजे. ही भाषा बंडखोरीची आहे. म्हणजे हे फक्त आध्यात्मिक विधान नाहीये. नाहीच. साळुंखेंच्या मते त्या काळात जात म्हणजे केवळ एक सामाजिक उतरंड नव्हती, तर ती एक आर्थिक आणि राजकीय व्यवस्था होती. म्हणजे जात म्हणजे फक्त कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हे ठरवणारी गोष्ट नव्हती, तर कोणाला काय काम मिळणार, कोणाला शिक्षण मिळणार आणि सत्ता कोणाच्या हातात राहणार हे ठरवणारी एक यंत्रणा होती. अगदी बरोबर. जात म्हणजे श्रमाचं व्यवस्थापन, अधिकारांचं वाटप आणि सत्ता टिकवून ठेवण्याचं एक शक्तिशाली साधन होतं. ओके. तुकारामांनी नेमक्या याच साधनावर प्रहार केला. त्यामुळे त्यांची भूमिका ही केवळ आध्यात्मिक नाही, तर ती एक सामाजिक आणि राजकीय बंडखोरी होती. आणि म्हणूनच प्रस्थापित व्यवस्थेला ती खूप धोकादायक वाटली. आणि याच राजकीय बंडखोरीचा एक भाग म्हणजे ज्ञानाच्या मक्तेदारीला दिलेलं आव्हान. जेव्हा ते म्हणतात वेदशास्त्रे वाचितात, आचरणे करता न येतात, तेव्हा ते नेमकं काय सुचवत आहेत? इथेच तर खरा संघर्ष आहे. त्या काळात ज्ञान म्हणजे सत्ता होती आणि सत्ता म्हणजे जात होती. बरोबर. वेद वाचण्याचा, त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त विशिष्ट वर्गाकडे होता. तुकाराम म्हणतात की तुम्ही फक्त वाचता, पण तुमच्या आचरणात, तुमच्या वागण्यात त्यातलं काहीच दिसत नाही. म्हणजे पोपटपंची करताय फक्त. हो. या एका ओळीने त्यांनी ज्ञानाला पावित्र्याच्या आणि जातीच्या बंधनातून मुक्त करून थेट आचरणाशी म्हणजे नैतिकतेशी जोडलं. अच्छा. ज्ञान हे मिरवण्यासाठी नाही, तर ते जगण्यासाठी आहे. हा विचारच त्या काळात इतका क्रांतिकारक होता की त्यामुळेच प्रस्थापित व्यवस्थेने त्यांना शास्त्रद्रोही आणि अहंकारी ठरवलं. म्हणजे त्यांनी ज्ञानाचं लोकशाहीकरण करण्याचा प्रयत्न केला. जे ज्ञान काही लोकांच्या तिजोरीत बंद होतं, ते त्यांनी सामान्य माणसाच्या नैतिक आचरणाच्या पातळीवर आणून ठेवलं. उत्तम शब्द आहे, लोकशाहीकरण. त्यांनी हेच केलं. त्यांनी सांगितलं की खरा ज्ञानी तो नाही जो वेदपाठ करतो, तर तो आहे जो प्रामाणिकपणे जगतो, दयाभाव ठेवतो. यामुळे ज्ञानाचा संबंध थेट माणसाच्या मूल्यांशी जोडला गेला, जातीशी नाही. हा खूप मोठा वैचारिक हल्ला होता. जातीव्यवस्थेचं मूळ हे श्रमाच्या विभागणीत आणि ज्ञानाच्या मक्तेदारीत होतं. हे आता स्पष्ट झालं. पण तुकारामांनी फक्त या विभागणीवर टीका नाही केली, तर त्यांनी श्रमालाच एक वेगळी प्रतिष्ठा दिली. याचंच वर्णन साळुंखे समाजवादी विचारांची बीजं असं करतात का? हो. आणि ही त्यांच्या विश्लेषणातील एक अत्यंत रंजक आणि धाडसी मांडणी आहे. तुकाराम श्रमालाच पवित्र मानतात. श्रमाला पवित्र मानतात? हो. त्यांच्यासाठी मंदिरात बसून जप करण्यापेक्षा शेतात राबणाऱ्या, घाम गाळणाऱ्या श्रमाचं महत्त्व अनेक पटींनी जास्त आहे. ते म्हणतात, परिश्रमे पोट भरणे हेची माझे धन. हो. इथे श्रम हे केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही, तर ते धन आहे, म्हणजे प्रतिष्ठा आहे, स्वाभिमान आहे. तामा, म्हणजे तुम्ही म्हणताय की 400 वर्षांपूर्वी तुकाराम जे बोलत होते ते थेट मार्क्स किंवा समाजवादी विचारांशी जोडता येतं, जिथे श्रमाला, कष्ट करायला केंद्रस्थानी ठेवलं जातं. हे अविश्वसनीय. साळुंखे हे कसं सिद्ध करतात? साळुंखे हे तुकारामांच्या देवाच्या कल्पनेतून सिद्ध करतात. गंमत बघा, तुकारामांचा देव आळशी नाही, तो स्वतः कष्ट करतो. काय सांगताय? एका अभंगात ते म्हणतात, घामे घाम भिजता नांगर चालवितो. म्हणजे त्यांचा देव स्वतः शेतात राबतोय, नांगर चालवतोय. अच्छा. देव जर स्वतः श्रम करत असेल, तर श्रम हे देवाच्या कृती इतकंच पवित्र झालं. ही कल्पनाच मुळात क्रांतिकारक आहे. ते श्रमालाच मुक्ती मानतात, स्वाभिमान मानतात आणि समाज निर्मितीचं साधन मानतात. हे विचार आधुनिक कामगार केंद्रित तत्वज्ञानाच्या खूप जवळ जाणारे आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी देव मंदिरातल्या मूर्तीत नव्हता, तर तो काम करणाऱ्या माणसाच्या घामात होता. शेतकरी, कामगार यांच्या श्रमातच देवत्व आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. अगदी तसंच. आणि श्रमाचं हे महत्त्व ते फक्त पुरुषांपुरतं मर्यादित ठेवत नाहीत, बरोबर? कारण स्त्रियांच्या श्रमाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही तितकाच क्रांतिकारक होता, असं साळुंखे म्हणतात. हो, याच मुद्द्यावर मला यायचं होतं. कारण अनेक संत आणि धार्मिक ग्रंथ स्त्रियांना एकतर उद्धाराची वस्तू मानतात किंवा मोक्षाच्या मार्गातील अडथळा. तुकारामांची भूमिका इथे पूर्णपणे वेगळी कशी ठरते? इथे तुकाराम त्यांच्या काळाच्या अनेक योजनेपुढे जाऊन विचार करतात. त्यांच्या विचारात स्त्री ही केवळ एक भोगवस्तू किंवा अडथळा नाही, तर ती एक स्वतंत्र चेतना आहे, ती श्रमवीर आहे. श्रमवीर. हो. आणि घराची, पर्यायाने समाजाची अर्थव्यवस्था सांभाळणारी एक अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे.
साळुंखे इथे विशेषतः तुकाराम आणि त्यांची पत्नी अवलाबाई यांच्या नात्याचं खूप सुंदर विश्लेषण करतात. हे खरंच महत्वाचं आहे, कारण आपण नेहमी ऐकतो की अवलाबाई खूप भांडखोर होत्या, त्यांचं तुकारामांशी पटत नव्हतं. मग या संघर्षमय नात्यातून तुकारामांनी स्त्रीचं महत्त्व कसं ओळखलं? साळुंखे यावर काही भाष्य करतात का? करतात. आणि ते म्हणतात की याच संघर्षातून तुकारामांना जमिनीवरचं वास्तव समजलं. अवलाबाईंचा संसार चालवण्याचा संघर्ष, मुलांची काळजी, गरिबीतला तिचा राग, या सगळ्यातून तुकारामांना स्त्रीचं दुःख आणि तिच्या श्रमाचं महत्त्व जवळून पाहता आलं. म्हणजे ते हवेतल्या कल्पना मांडत नव्हते. अजिबात नाही. एका अभंगात ते म्हणतात, अवलाबाईचे श्रम देवही उचलतो नम्रपणे. विचार करा, एका स्त्रीच्या रोजच्या घरगुती कामाची, तिच्या श्रमाची इतकी मोठी स्तुती करणं, त्याला देवाहून श्रेष्ठ मानणं, हे त्या काळात अकल्पनीय होतं. म्हणजे त्यांनी स्त्रीच्या घरकामाला, जे आजही अनेकदा गृहीत धरलं जातं, त्याला एक प्रकारचं धार्मिक आणि सामाजिक महत्त्व दिलं. हो, त्यांनी तेच केलं. त्यांनी स्त्रीला कधीही पापी किंवा मोहाचा स्रोत मानलं नाही, जे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सर्रास आढळतं. बरोबर. उलट तिच्या कष्टाला त्यांनी देवत्वाचा दर्जा दिला. म्हणूनच डॉक्टर साळुंके त्यांना सामाजिक स्त्रीवादी विचारधारेचे आरंभिक सूत्रधार असं म्हणतात. ते स्त्रीला एक माणूस म्हणून, एक कष्टकरी म्हणून पाहतात. आपण जात, श्रम, स्त्रिया या सामाजिक गोष्टींबद्दल बोललो, पण मला वाटतं या सगळ्या विचारांचं मूळ त्यांच्या देवाच्या संकल्पनेत सापडतं. कारण त्यांचा देव पारंपरिक देवळांतल्या देवासारखा नव्हता, असं साळुंखे म्हणतात. हा देव नेमका कसा होता? अगदी बरोबर. त्यांच्या सगळ्या सामाजिक क्रांतीचा उगम त्यांच्या आध्यात्मिक संकल्पनेत आहे. त्यांचा विठ्ठल किंवा देव हा दगडात नाही, तो माणसात आहे. तो भव्य मंदिरात नाही, तर तो शेतात धावतो, कष्टकऱ्याच्या दुःखात सोबत करतो आणि माणसाच्या भावनांमध्ये उतरतो. तुकाराम अगदी स्पष्टपणे म्हणतात, देव माझा मजमध्ये दगडात ना शोधुनी. म्हणजे देव ही बाहेरची कोणतीतरी शक्ती नाही, तर ती एक आंतरिक भावना आहे, एक मूल्य आहे. हो, देव म्हणजे आपल्या आत असलेली करुणा, सत्य, प्रेम आणि नैतिकता. अंतरंगी जो तोच देव माझा, ही त्यांची मध्यवर्ती संकल्पना आहे. अच्छा. आता याचा परिणाम काय होतो बघा. जर देव तुमच्या आतच असेल, तर त्याला शोधण्यासाठी बाहेर मंदिरात, तीर्थक्षेत्री जायची गरज काय? त्याला प्रसन्न करण्यासाठी पुजारी, ब्राह्मण अशा मध्यस्थांची गरज काय? याचा अर्थ ही एकच संकल्पना संपूर्ण धर्मसंस्थेच्या पायावरच घाला घालते. जर देव आत असेल तर बाहेरचा सगळा डोलारा निरर्थक ठरतो. हाच त्यांच्या विचारांचा खरा विद्रोही गाभा आहे का? अगदी बरोबर. हा विचारच प्रस्थापित धर्मसंस्थेसाठी सर्वात मोठा धोका होता. कारण यातून त्यांनी धर्माला संस्थात्मक चौकटीतून बाहेर काढून थेट वैयक्तिक नैतिकतेशी जोडलं. याच विचारातून त्यांनी बाह्य कर्मकांड आणि पूजा पद्धतींची अक्षरशः खिल्ली उडवली. मन नाही शुद्ध रूप मोठे पूजा, असं म्हणून त्यांनी दांभिकतेवर थेट प्रहार केला. आणि याच मुद्द्यावरून त्यांनी धर्मातील वर्गसंघर्षालाही हात घातला असणार नाही का? हो, त्यांनी प्रश्न विचारला की जर देव सर्वांचा आहे, तर देवपूजा आणि वेदपठनाचा अधिकार फक्त एकाच जातीकडे का? हा सरळ धर्मातील वर्गसंघर्षाला केलेला हल्ला होता. पोटासाठी, पैशासाठी देवाचा वापर करणाऱ्या भट्ट ब्राह्मणांवर त्यांनी अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे. त्यांच्या मते खरा धर्म हा कर्मकांडात नाही, तर माणसाच्या शुद्ध मनात आणि चांगल्या आचरणात आहे. म्हणजे त्यांचं अध्यात्म हे कोणत्याही कर्मकांडावर किंवा धार्मिक दडपशाहीवर अवलंबून नव्हतं. ते पूर्णपणे मानवी आणि सार्वत्रिक होतं. नक्कीच. त्यांच्या अध्यात्मात लोकशाही आहे. देवावर गरीब, शूद्र, स्त्री, दलित, शेतकरी अशा सर्वांचा समान हक्क आहे. अच्छा. त्यांच्यासाठी समता हेच सर्वोच्च दिव्यमूल्य आहे. अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मनाचं शुद्धीकरण, म्हणजे लोभ, अहंकार, मत्सर यांचा त्याग करणं. प्राणीमात्रांची दया हाची खरा कवडसा, हे त्यांच्या नैतिकतेचं सार आहे. ही नैतिकता तर युनिव्हर्सल आहे. हो, तिला कोणत्याही धर्माच्या लेबलची गरज नाही. हे खूप महत्वाचं आहे, कारण तुकाराम फक्त अध्यात्म बोलत नव्हते, तर ते आर्थिक शोषणावरही बोलत होते. अनेकदा संत महात्म्यांना सामाजिक आणि आर्थिक वास्तवापासून अलिप्त समजलं जातं. पण तुकाराम त्याला अपवाद आहेत. ते स्वतः शेतकरी आणि व्यापारी कुटुंबातील होते. त्यामुळे त्यांना सावकारी, दुष्काळ, अन्यायकारक करप्रणाली आणि सामंती अत्याचार यांचा थेट अनुभव होता. सावकारा हाती जीव, पोटाला नाही डाव यांसारख्या अभंगांतून त्यांची वेदना आणि समाजातील आर्थिक विषमतेवरची चीड स्पष्ट दिसते. ते समाजातील आर्थिक दरीवर आणि शोषणावर थेट आणि बोचरी टिप्पणी करतात.
ते वास्तवापासून पळून जाणारे संत नव्हते, तर वास्तवाला भिडणारे क्रांतिकारक होते. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण शेवटच्या टप्प्यावर येतो. डॉक्टर साळुंखे यांच्या मते तुकारामांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू काय आहे, देव की मनुष्य? डॉक्टर साळुंखे अगदी स्पष्टपणे सांगतात की तुकारामांच्या विचारांचा केंद्रबिंदू हा देव नाही, तर मनुष्य आहे. मनुष्य. हो, त्यांचा देव हा आकाशातून उतरणारा कोणता अवतारी पुरुष नाही, तर तो माणसाच्या आत असलेलं सुधारणावादी नैतिक तत्व आहे. त्यांच्यासाठी प्रामाणिकपणा, श्रम, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्य जगणं हाच खरा धर्म होता. बाकी सगळं व्यर्थ आहे. तर डॉक्टर साळुंखे यांच्या विश्लेषणाच्या या दुसऱ्या भागातून हे अगदी लख्खपणे स्पष्ट होतं की तुकाराम केवळ एक संत नव्हते, तर ते एक सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांनी जात व्यवस्थेला हादरा दिला, स्त्रियांच्या आणि कष्टकऱ्यांच्या श्रमाचा सन्मान केला आणि देव माणसाच्या आत शोधून धार्मिक मक्तेदारीला आणि कर्मकांडांना थेट आव्हान दिलं. अगदी. म्हणूनच साळुंखे त्यांना विद्रोही तुकाराम म्हणतात. त्यांचं तत्वज्ञान हे केवळ व्यक्तिगत मोक्षासाठी किंवा परलोकासाठी नव्हतं, तर ते याच जगात एका समान, न्यायपूर्ण आणि मानव केंद्रित समाजाच्या निर्मितीसाठी होतं. खरंय. त्यांचे विचार 400 वर्षांनंतरही तितकेच ताजे, महत्वाचे आणि आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. ही सखोल चर्चा ज्यांना आवडली असेल आणि ज्यांना अशाच प्रकारे पुस्तकांचं विश्लेषण ऐकायला आवडत असेल, त्यांनी बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं असं सुचवायला आवडेल. पुढच्या वेळी आपण या पुस्तकाच्या शेवटच्या भागावर बोलणार आहोत. नक्कीच. पण जाता जाता एक विचार सोडून जातो. तुकारामांनी 400 वर्षांपूर्वी ज्या सामाजिक समस्यांवर, जात, आर्थिक विषमता, स्त्रियांचे हक्क आवाज उठवला, त्याच समस्यांशी आज 21व्या शतकातही आपला समाज संघर्ष करतोय. यावरून आपल्या समाजाच्या प्रगतीबद्दल काय निष्कर्ष काढता येईल? नमस्कार. डॉक्टर साळुंखे यांच्या विद्रोही तुकाराम या ग्रंथावरच्या आपल्या सखोल चर्चेच्या या अंतिम टप्प्यात सर्वांचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण तुकारामांच्या विचारांचे अनेक पैलू पाहिले, पण आज आपण त्यांच्या विचारांच्या कळसावर, त्यांच्या वारशाच्या सारावर बोलणार आहोत. या भागात लेखक तुकारामांची एक अशी ओळख करून देतात जी आपल्याला सहसा सांगितली जात नाही. म्हणजे तुकाराम केवळ एक संत किंवा भक्त कवी नाहीत, तर ते एका मोठ्या सामाजिक क्रांतीचे अग्रदूत आहेत. अगदी. हा भाग म्हणजे खरं तर या ग्रंथाचा सार आहे. डॉक्टर साळुंखे इथे अगदी स्पष्ट करतात की तुकारामांना समजून घेण्यासाठी विद्रोही हा शब्द समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण विद्रोह म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हिंसा किंवा विध्वंस असं काहीतरी येतं. हो, पण लेखकाला तो अर्थ अजिबात अभिप्रेत नाही. त्यांच्या मते तुकारामांचा विद्रोह हा एकाच वेळी अनेक आघाड्यांवर सुरू असलेला एक वैचारिक लढा होता. म्हणजे बघा, एका बाजूला धर्माच्या नावाखाली चाललेलं शोषण होतं, तर दुसऱ्या बाजूला जन्मावर आधारित जातीय श्रेष्ठत्व. आणि या दोन्हींना आधार देणारी होती आर्थिक विषमता, जिथे सावकार आणि सत्ताधारी मिळून शेतकऱ्यांना नागवत होते. आणि या सगळ्याच्या मुळाशी होती ती वैचारिक गुलामगिरी, जी लोकांना प्रश्न विचारण्यापासूनच रोखत होती. अगदी बरोबर. म्हणजे हा एक खूप मोठा, सर्वसमावेशक लढा होता. म्हणजे हे असं तुकड्या तुकड्यातलं बंडन होतं, तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेलं एक वैचारिक आव्हान होतं. चला तर मग या शेवटच्या भागात तुकारामांच्या या क्रांतीच्या मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की त्यांचा आवाज 400 वर्षांनंतरही तितकाच महत्वाचा का वाटतो. सुरुवात त्यांच्या स्वभावापासून करूया. संत म्हणजे शांत, मृदू स्वभावाची व्यक्ती, असं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर असतं की नाही. पण लेखक हे चित्र पूर्णपणे पुसून टाकतात. बरोबर. लेखक म्हणतात की तुकारामांचं खरं संतत्व त्यांच्या शांतपणात नाही, तर त्यांच्या आक्रमक भूमिकेत आहे. पण ही आक्रमकता कोणा व्यक्तीविरुद्ध नव्हती. अच्छा. ती होती अन्यायाविरुद्ध. ते भोंदू धर्मगुरू, शोषण करणारे सावकार आणि ढोंगीपणावर अत्यंत कठोर शब्दात प्रहार करतात. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, इतक्या थेट शब्दांत ते हल्ला करतात. हा विचारच धट्टादायक आहे. कारण आपल्याला तुकाराम म्हणजे केवळ विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेले एक मृदू व्यक्तिमत्व असंच शिकवलं गेलंय. हो, आणि ही केवळ धार्मिक चीड नव्हती. बरोबर. याला एक सामाजिक आणि राजकीय किनारही होती. निश्चितच. हा केवळ वैयक्तिक राग नाहीये, तर व्यवस्थेविरुद्धचा आवाज आहे. त्यांचे संदेश खूप स्पष्ट आहेत. ते म्हणतात, देव दगडात किंवा मंदिरात नाही, तो माणसांच्या सेवेत आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अगदी. माणसाची श्रेष्ठता जन्मावरून नाही, तर त्याच्या गुणांवरून आणि कर्मावरून ठरते.
धर्माच्या नावाखाली चालणारी आर्थिक लूट थांबली पाहिजे. आणि इथेच डॉक्टर साळुंखे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडतात. कोणता? ते म्हणतात की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीची वैचारिक मुळं ती इथे तुकारामांच्या विचारात सापडतात. अरे वा, म्हणजे तुकारामांनी जी जमीन नांगरली त्यावरच पुढच्या चळवळींचं पीक उभं राहिलं. अगदी. त्यांनी थेट ब्राह्मणी धर्मशास्त्रांनी घालून दिलेल्या नैतिकतेच्या चौकटीलाच आव्हान दिलं. आणि त्यांनी एका पर्यायी नैतिकतेची मांडणी केली जी माणुसकीवर आधारित होती. हो, आणि म्हणूनच त्यांनी कर्मकांडांवर इतकी कठोर टीका केली. त्यांच्या मते हळदी कुंकू, व्रतवैकल्य, तीर्थयात्रा ही सगळी एक प्रकारची आर्थिक दुकानदारी होती, जिथे लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला जात होता. देव प्रेम, सत्य आणि न्यायाचा भुकेला आहे, नैवेद्याचा नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. विचार करा, ज्या काळात धर्माच्या प्रत्येक नियमाचं पालन करणं बंधनकारक होतं, त्या काळात एक सामान्य माणूस उभा राहतो आणि म्हणतो की हे सगळं व्यर्थ आहे. खरी माणुसकी महत्वाची आहे, हा त्या व्यवस्थेच्या हृदयावर केलेला वैचारिक हल्ला होता. एक मिनिट, म्हणजे आपण ज्यांना मवाळ संत म्हणून ओळखतो ते प्रत्यक्षात वेदपुराणांच्या अंतिम अधिकाराला थेट आव्हान देत होते. हे तर अविश्वसनीय आहे. याला तत्कालीन व्यवस्थेने प्रतिसाद कसा दिला? कारण मला नाही वाटत की सत्ता असं आव्हान सहजासहजी स्वीकारेल. नाही, त्यांनी ते स्वीकारलंच नाही. आणि याच संघर्षाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत फेकून देण्याची घटना. हो, ती घटना. डॉक्टर साळुंखे म्हणतात की या घटनेकडे केवळ एक धार्मिक वाद म्हणून पाहणं खूप चुकीचं आहे. म्हणजे ही एक राजकीय कृती होती. कारण तुकारामांचं काव्य हे केवळ काव्य नव्हतं, तो एका नव्या समाजाचा जाहीरनामा होता. त्यात लोकांचा आवाज होता, सत्तेला हादरा देणारे विचार होते. म्हणूनच त्यांच्या हस्तलिखितांना नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पण त्या गाथा परत मिळाल्या असं म्हणतात. या घटनेचं महत्त्व काय? या घटनेचं महत्त्व प्रचंड आहे. गाथा परत मिळणं हा केवळ चमत्कार नव्हता. मग काय होतं ते? तो होता लोकांच्या शक्तीचा विजय. तो त्या धार्मिक सत्तेचा पराभव होता. यातून हे सिद्ध झालं की लोकांचा पाठिंबा असेल तर सत्तेलाही झुकावं लागतं. म्हणजे त्यांचे विचार लोकांच्या हृदयात इतके रुजले होते की ते संपवता आले नाहीत. अगदी. तुकारामांच्या विचारांची खोली आणि त्यांचा संघर्ष खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. आणि जर हे विश्लेषण ऐकणाऱ्यांना आवडत असेल तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यामुळे आम्हाला असेच माहितीपूर्ण विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास प्रोत्साहन मिळतं. तर त्यांच्या अभंगांच्या गाथा नदीत फेकल्या गेल्या हे राजकीय कृत्य होतं हे स्पष्ट आहे. पण या संघर्षाला एक आर्थिक बाजूही होती, नाही का? त्यांनी केवळ धर्मसत्तेलाच नाही तर धनसत्तेलाही आव्हान दिलं. अगदी अचूक मुद्दा. डॉक्टर साळुंखे हेच तर स्पष्ट करतात की तुकारामांना सक्त धार्मिक सुधारक मानणं म्हणजे त्यांच्या कार्याला मर्यादित करणं आहे. ते आर्थिक न्यायाचे एक मोठे पुरस्कर्ते होते. त्यांनी सावकारशाहीवर जेवढी कठोर टीका केली आहे तेवढी क्वचितच कुणी केली असेल. व्याजाच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांना ते मायबापाहून आगळा शत्रू मानतात. बापरे. हो, ते सावकारांच्या शोषण चक्राचं अत्यंत भेदक वर्णन करतात. आणि याला त्यांनी पर्याय काय दिला? म्हणजे केवळ टीका केली की काही सकारात्मक विचारही मांडला? त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. हा त्यांचा सर्वात क्रांतिकारी विचार होता असं मला वाटतं. श्रमाला प्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय? त्या काळात जिथे विशिष्ट जातींना विशिष्ट कामं दिली जात होती आणि शारीरिक श्रमाला कमी लेखलं जात होतं, तिथे तुकाराम म्हणतात की खरा माणूस तोच जो श्रम करतो. बरा कुणबी केला, नाहीतरी दंभेची असतो मेलो. अच्छा. हाताने काम करणारा माणूस श्रेष्ठ आहे आणि माणसाचं अस्तित्व जन्मावर नाही तर श्रमावर टिकून आहे, हे त्यांचे विचार होते. म्हणजे हे विचार अस्पृश्यता आणि जातीसंस्थेच्या निर्मूलनाच्या कल्पनेचा पाया होते असं म्हणता येईल. नक्कीच. आणि हे सगळे क्रांतिकारी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जी भाषा वापरली ती स्वतःच एक क्रांती होती असं म्हटलं जातं. कारण त्या काळात तर विद्वान लोक संस्कृत प्रचूर अवघड भाषेत लिहायचे. हो, आणि डॉक्टर साळुंखे याला साहित्यिक क्रांती म्हणतात. तुकारामांसाठी भाषा म्हणजे मुक्ती होती. त्यांना हे कळलं होतं की ज्ञान जर अवघड भाषेत बंदिस्त असेल तर ते मृत आहे. बरोबर. धर्मग्रंथांची सत्ता लोकांना भाषेच्या अडथळ्यांमुळेच बांधून ठेवत होती. तुकारामांनी हा अडथळाच दूर केला. त्यांनी काय केलं? त्यांनी सर्वसामान्यांना समजणाऱ्या त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या सोप्या बोली मराठीचा वापर केला. म्हणजे त्यांनी संस्कृतचा वापर टाळून केवळ भाषेची सोय केली नाही तर ज्ञानावरची एका वर्गाची मक्तेदारीच मोडून काढली.
ही तर एका अर्थाने माहितीच्या लोकशाहीकरणाची सुरुवात होती. बरोबर. त्यांची भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नव्हती, तर ती परिवर्तनाचं एक हत्यार होती. त्यांच्या भाषेत करुणा आहे, विनोद आहे, वास्तवाचं दाहक चित्रण आहे आणि त्याचवेळी सत्तेविरुद्धचा कमालीचा निर्भीडपणा आहे. म्हणूनच त्यांचं काव्य हे लोकांचं काव्य बनलं, जे पिढ्यानपिढ्या तोंडीपाठ राहिलं. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की तुकारामांनी प्रत्येक गोष्टीत बंड केलं. मग त्यांची आध्यात्मिकता तरी याला अपवाद कशी असेल? त्यांची देवाची संकल्पना सुद्धा पारंपरिक नव्हती असं लेखक म्हणतात. अजिबात नाही. त्यांची आध्यात्मिकता सुद्धा विद्रोही होती. त्यांनी देवाला स्वर्गातल्या सिंहासनावरून खाली खेचून सामान्य माणसाच्या हृदयात बसवलं. म्हणजे त्यांच्यासाठी देव म्हणजे भीती निर्माण करणारी किंवा शिक्षा देणारी शक्ती नव्हती, तर देव म्हणजे स्वातंत्र्य होतं. देव म्हणजे प्रेम, समता आणि न्याय होता. त्यांनी देवाचं वैकुंठ पृथ्वीवर आणलं आणि सांगितलं की माणसांची सेवा करणं हीच खरी भक्ती आहे. आणि स्वातंत्र्याच्या याच दृष्टिकोनातून त्यांनी स्त्रियांकडे पाहिलं असेल, कारण ज्या काळात स्त्रियांना दुय्यम स्थान होतं त्या काळात त्यांचे विचार कसे होते याबद्दल लेखक काय म्हणतात? हो, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ज्या काळात स्त्रियांना शिक्षण, संपत्ती किंवा स्वतःचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, त्या काळात तुकारामांनी स्त्रीला शक्ती, मनुष्य आणि देवाचा समान अंश मानलं. अच्छा. तुका म्हणे हेणे व्यापिले त्रिभुवन असं म्हणून ते स्त्रीच्या सामर्थ्याचा गौरव करतात. त्यांनी त्यांच्या पत्नी जिजाबाई यांच्या वेदना आणि त्रागा समजून घेतला. स्त्रीला केवळ वस्तू मांडणाऱ्या पुरुष सत्तेवर त्यांनी टीका केली. म्हणजे डॉक्टर साळुंखे यांच्या मते हा दृष्टिकोन आधुनिक स्त्री समानतेच्या चळवळीचा पाया आहे. अगदी. इतके क्रांतिकारक विचार ऐकल्यावर खरंच गोंधळायला होतं. जर तुकाराम इतके बंडखोर होते तर मग त्यांना एक मवाळ, सहनशील संत म्हणून का चित्रित केलं गेलं? त्यांच्या प्रतिमेत हा बदल कसा झाला? या पुस्तकातला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर असं आहे की इतिहास आणि प्रस्थापित धर्मसंस्थांनी त्यांच्या विचारांमधली क्रांतीची आग विझवण्यासाठी त्यांना मृदू आणि सहनशील बनवलं. अच्छा, म्हणजे हा एक पद्धतशीर प्रयत्न होता. हो. त्यांचे अभंग सांगतात की त्यांचा खरा धर्म अन्याय सहन करणे हा नव्हता, तर अन्याय मोडून काढणे हा होता. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनी असं म्हणत ते समाजाच्या दुःखाने कळवळतात. जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो तोच खरा भक्त, ही त्यांची शिकवण होती. पण त्यांना अहिंसक, शांततावादी दाखवून त्यांच्या विचारांमधील बंडाची धारच काढून टाकण्यात आली. बरोबर. हाच लेखकाचा मुख्य मुद्दा आहे. म्हणजे त्यांच्या विचारांचं सॅनिटायझेशन किंवा शुद्धीकरण केलं गेलं, जेणेकरून ते व्यवस्थेला सोयीचे ठरतील. खरंच, तुकारामांचा प्रत्येक विचार कितीतरी पातळ्यांवर आपल्याला विचार करायला लावतो. बुकवाईज विथ विशालला सबस्क्राईब करून अशाच वैचारिक मंथनाचा भाग नक्की बना. तर हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की आपण ज्या समस्यांशी आजही लढतोय, जातीवाद, आर्थिक विषमता, ढोंगीपणा, त्यावर तुकारामांनी शेकडो वर्षांपूर्वीच इतक्या स्पष्टपणे लिहिलं आहे. लेखकाच्या मते आजच्या काळात त्यांचे विचार लागू पडतात की केवळ ऐतिहासिक महत्त्वाचे उरतात? लेखकाच्या मते आजच्या काळात तुकारामांची गरज सर्वाधिक आहे. हो का? हो. आजही समाजात जातीवाद आहे, आर्थिक विषमता आहे, राजकीय लूट आहे आणि धार्मिक ढोंगबाजी तर कायम आहेच. अशा परिस्थितीत तुकारामांचे विचार एक मार्ग दाखवतात. कोणता मार्ग? ते सांगतात की धर्म म्हणजे मानवता, समाज म्हणजे न्याय, राजकारण म्हणजे लोकशाही आणि अर्थव्यवस्था म्हणजे श्रमाचा सन्मान. देव म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर बंधुत्व आणि न्याय आहे. आणि प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य आहे. हो, ही त्यांची शिकवण आजही तितकीच किंबहुना जास्तच महत्वाची आहे. त्यांचा वारसा हे केवळ भजन कीर्तनपुरतं मर्यादित नाही, तर ते क्रांतीचं शस्त्र आहे आणि मानवी चेतनेचं जागरण आहे. तर डॉक्टर साळुंखे यांच्या विद्रोही तुकाराम या ग्रंथावरील या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट होते. कोणती? तुकाराम हे केवळ संत नव्हते, तर ते इतिहासातील एक धाडसी, बंडखोर आणि द्रष्ट विचारवंत होते. हो, आणि त्यांची अभंग गाथा ही सामाजिक न्यायाची एक चिरंतन घोषणा आणि मानवी समानतेचा धर्मग्रंथ आहे. आणि लेखकाच्या मांडणीनुसार तुकारामाचं शरीर संपलं असेल, पण त्यांचा विद्रोही आत्मा कुणालाही मारता आला नाहीये. तो आजही त्यांच्या अभंगांमधून जिवंत आहे. बरोबर. आणि यातून आजच्यासाठी एक विचार मनात येतो. कोणता? शोषणाचे आणि अन्यायाचे नवे प्रकार धारण केलेले या जगात तुकारामांचा तो विद्रोही आत्मा आज कुठे जिवंत आढळतो आणि त्याला योग्य दिशा कशी देता येईल
हा एक खूप मोठा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. ऐकणाऱ्यांना पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल, तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित तुमचं निवडलेलं पुस्तकच पुढच्या भागात असेल.